सांगलीमध्ये वारणा नदी पात्राबाहेर पडलेली आहे। 5 किलोमीटर पर्यंत वारणेचा पूर पसरलाय। वारणेच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसाने चांदोली धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गामुळे वारणा नदीला मोठा पूर आलाय। वारणा नदीचं पाणी सुमारे 5 किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे। स्वप्नील पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। स्वप्नील, सध्याची काय परिस्थिती? नक्कीच नम्रता, जर पाहिलं तर सांगलीमध्ये वारणेला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आता आम्ही कवटे पिराण या रस्त्यावरती आहे आणि हा रस्ता आता सध्या बंद होत असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळते। मी ज्या ठिकाणी उभा आहे तेथून 5 किलोमीटर अंतरावरती वारणा नदी आहे आणि सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही दिशेला आता वारणा नदी पसरलेली आहे। सुमारे 5 किलोमीटर अंतरापर्यंत ही वारणा नदी पसरलेली आहे। वारणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, त्यामुळे आणि या वारण्याच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। अनेक लोकांचं तसेच जनावरांचं आता स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हा रस्ता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आहे। सध्या कोल्हापूर रस्त्या कवटे पिराण या रस्त्यावरती मी सध्या उभा आहे आणि हा रस्ता आता बंद होण्यास सुरुवात झालेली आहे। अशीच परिस्थिती वारणा काठावर अनेक ठिकाणी आहे। वारणा नदीवरचे अनेक पूल बंद झाले आहेत, अनेक रस्ते देखील बंद झाले आहेत, त्यामुळे आता वारणेला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळते। नम्रता। स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या माहिती।